पुण्यात सध्या काय चाललंय असा प्रश्न विचारण्यासारखी घटना घडलेली आहे। एकीकडे जग महिला दिन साजरा करते तर दुसरीकडे पुण्याच्या शास्त्रीनगर चौकामध्ये भर सकाळी संतापजनक प्रकार घडला। पुण्यामध्ये एका मध्यधुंद तरुणानं भर चौकामध्ये अश्लील प्रकार केला। सिग्नलवरती गाडी उभी करून गाडीच्या बाहेर येत त्यानं लघुशंका केली। MH12 RF 8419 या रजिस्ट्रेशन नंबरच्या BMW 6 या लक्झरी गाडीमधून आलेल्या या तरुणानं श्रीमंतीचा माज दाखवत कोणताही विधी निषेध न बाळगता भर रस्त्यामध्ये दिवसाढवळ्या लघुशंका केली। विशेष म्हणजे जाब विचारायला गेलेल्यांसमोर देखील त्यानं हे विकृत कृत्य केलं। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, नेमका काय प्रकार घडलाय? खरं तर हे सगळे तरुण रात्रभर पार्टी करून बाहेर आले होते आणि रात्रभराची पार्टी त्यांची पुढे दिवस उजाडल्यानंतर देखील सुरू राहिली। आपण जर पाहिलं तर पूर्णपणे दारूच्या नशेमध्ये हे तरुण दिसतायत आणि पार्टी करून आल्यानंतर पुढे त्यांनी या कारमध्येच दारू प्यायला सुरुवात केली आणि जे काही ते करत होते गाडीमध्ये तेव्हा नागरिकांनी पाहिलं आणि त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला। काहींनी त्यांचा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला तर त्याला या सगळ्या तरुणांनी उलट उर्मट अधिक प्रतिसाद दिला किंवा उर्मट हे सगळे तरुण वागले आणि आपण पाहतो आहोत की व्हिडिओ काढणारी जी व्यक्ती आहे त्याच्याकडे पाहून या तरुणांनी अश्लील स्वरूपाचे चाळे केले। त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। आता पोलीस या सगळ्या प्रकरणात काय कारवाई करतायत हे पाहायचं। अगदी मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये सध्या काय चाललंय असा प्रश्न विचारण्याची सध्या वेळ आलेली आहे, कारण मध्यधुंद तरुणांनी भर चौकामध्ये लघुशंका केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ काही लोकांनी प्रसारित केलेला आहे। हा गाडीचा नंबर आहे। रात्रभर पार्टी केल्यानंतर सकाळी भर चौकात दिवसाढवळ्या हा सगळा प्रकार घडलाय। आणि सगळा हा संतापजनक प्रकार काही लोकांनी चित्रित सुद्धा केलेला आहे, तर चित्रीकरण करणाऱ्या लोकांसोबत देखील उर्मटपणे वागलेले आहेत हे दोघे तरुण। पुण्याच्या शास्त्रीनगर चौकामध्ये भर सकाळी संतापजनक प्रकार घडलेला आहे। मध्यधुंद तरुणांनी भर चौकामध्ये अश्लील प्रकार केला। सिग्नलवरती गाडी उभी करून गाडीच्या बाहेर येत लघुशंका केलेली आहे। MH12 RF 8419 या रजिस्ट्रेशन नंबरच्या BMW 6 या सिरीजची ही लक्झरी कार आहे आणि या कारमधून आलेल्या या तरुणांनी श्रीमंतीचा हा माज दाखवलेला आहे। तर पुण्यातल्या शास्त्रीनगर चौकात हा सगळा संतापजनक प्रकार घडलेला आहे। मध्यधुंद तरुणानं भर चौकामध्ये अश्लील प्रकार केलेला आहे। सिग्नलवरती गाडी उभी करून गाडीच्या बाहेर येत लघुशंका केलेली आहे। बातमी पुण्यातूनच आहे। पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडलेली आहे। गाडी आडवी लावण्याच्या कारणावरून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। सचिन मिसाळ आणि त्याच्या साथीदारांनी या तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मारहाण करणाऱ्या सचिन मिसाळला अटक करण्यात आलेली आहे, तर आरोपींचा शोध सुरू आहे। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या फोनवरती आहेत। रवींद्र धंगेकरजी, तुमच्या पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय? भर चौकामध्ये एक तरुण अश्लील चाळे करतो, लघुशंका करतो, व्हिडिओ काढणाऱ्यांना धमकावतो, दुसरीकडे कोथरूडमध्ये ही मारहाणीची घटना घडतीये। काय चाललंय काय पुण्यामध्ये?
काल कोथरूडमध्ये ज्या इस्मानने त्यांना मारहाण केली, जे लोक होते त्यातल्या 3 मुलांच्या नाकाला मार बसला, बरगडी तुटलेली आहे आणि पोलीस त्याच्यावर काही कारवाई करत नव्हते. आणि त्या भागातले लीडर म्हणजे काही लोक लीडर भारतीय जनता पार्टीचे ते प्रकरण मिटवण्याचा प्रकार चालला होता. त्यानंतर रात्री कमिशनर साहेबांशी बोलल्यानंतर तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. म्हणजे कोथरूडमध्ये जे गुन्हेगार आहेत हे कोणाच्या नाचण्यावरनं काम करतात किंवा कोणाच्या हिशोबाने काम करतात, ही परिस्थिती गंभीर आहे आणि रोजच कोथरूड चाललंय. आणि जी 2-3 मुलांना मारहाण केली, अत्यंत चुकीची केली, गुरासारखं मारलेलं त्यांना मी माहिती घेतली सकाळी. आणि तेच नाही, मोमीनपुऱ्यामध्ये काल गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याला बी मारलं, त्याची तुमच्याकडे क्लिप आता पाठवतो मी. आणि याच्यामध्ये हे सगळे पोलीस संरक्षण देतात, पोलीस ताबडतोब कारवाई करत नाही. प्रत्येक वेळेला कमिशनरशी बोलायचं का, कमिशनर लेवलला सांगायचं का? आणि खालची लोक नुसत्या तोडीमोडीच्या नादापायी लोकांवर अन्याय होणाऱ्या माणसाला खुर्ची देत आहेत, अशी परिस्थिती. मी काल मोमीनपुऱ्याच्या प्रकरणामध्ये गिल साहेबांशी बोललो, DCPशी, आणि त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारांनी गुरासारखं मारलंय तरी कंप्लेंट घेत नाही, उलट त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय, अशी परिस्थिती आहे. आणि ह्याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. पुण्याची परिस्थिती खराब आहे. तो लघुशंका होता रस्त्यावर, तो लोकांना मारता, तो दारू कुठं पिला, कुठल्या बारमधनं आला, त्याचं वय काय, जिथं पिला त्याची चौकशी करून सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे. बरोबर. रवींद्र धंगेकरजी धन्यवाद या संपूर्ण आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, काय चाललंय पुण्यामध्ये? भर चौकामध्ये लोक लघुशंका करतायत, मारहाण होतीये, पती पत्नींवरती काही टोळके धावून जातात, त्यांना कोयत्यानं मारहाण करतात. काय सगळं चाललंय सुसंस्कृत पुण्यामध्ये? हे काय चाललंय? सुसंस्कृत पुण्यामध्ये, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये लोकांची, या गुन्हेगार लोकांची विकृती बिघडत चाललेली आहे. आत्ताचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला, BMW मधल्या सारख्या त्या गाडीतनं उतरून रोडवर खुलेआम बाथरूम करताना किती निर्लज्ज आहे. यांना संस्कार नावाचे प्रकार आहेत का नाही? आपल्याकडं आता एवढ्या मोठ्या गाडीत बसलेला आहे, त्याचं शिक्षण झालेलं असणार आहे, कुठेही तो सार्वजनिक शौचालयामध्ये जाऊ शकत होता, हॉटेलमध्ये जाऊ शकत होता. एवढाच पैशाचा माज आहे तर त्या हॉटेलमध्ये जिथे समजा शौचालयाला 5 रुपये घेतात तर त्या हॉटेलमध्ये 100 रुपये देऊन आपली लघुशंका करावी. परंतु काय माहिती काय, ही विकृती आहे ना दिवसेंदिवस फोफावत चाललेली आहे. आणि जेव्हा ही आता तुमच्या माध्यमातून समोर आली त्याच्यानंतर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार आहे. कारवाई ही निश्चितच झाली पाहिजे. परंतु सगळ्या समाजातील लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण असे विकृत काहीतरी नवीन नवीन प्रकार केले तर कायद्याची जरब आता मोठी करण्यात आलेली आहे. एकालाही सोडता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं, पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे PI साहेब आहेत त्यांनी त्यांच्या भागावर आता नियंत्रण आणि लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळं उठकीसुट तुम्ही CP साहेबांना आम्ही सांगायचं, म्हणजे जसे रवी भाऊ म्हणले, हे प्रकार चालणार नाही. तुम्हाला प्रतिबंधक कारवाई, कोण विकृत आहे, कुठल्या वेळेला आपल्याकडे CCTV आहेत, त्याच्यावर देखरेख ठेवणं गरजेची आहे. त्याच्याशिवाय हे नियंत्रणात येऊच शकत नाही, हे लक्षात घ्या. निश्चित. पण हे सातत्यानं होतंय, म्हणजे पुण्यामध्ये तर हे इतकं दररोज घडतंय की म्हणजे या आरोपींना, या लोकांना पोलिसांचं भयच नाहीये, कुठेतरी कारवाई होत नाहीये, कडक कारवाई होत नाहीये, त्यामुळे हे सातत्यानं घडतंय. त्याला एक लक्षात घ्या, पोलीस कधी पुढे येऊन कारवाई करू शकतात ज्यावेळी घटना घडते आणि त्याच्यात गुन्हा दाखल होतो किंवा जो कोणी गुन्हा दाखल करायला येतो त्याच्यानंतर पोलिसांची कारवाई सुरू होते. ह्याला एकट्याला आपल्या पोलिसांवर जबाबदारी टाकून चालणार नाही. जे राजकारणी आहेत, जे समाजसुधारक आहेत, आम्ही सगळ्यांनी याच्यावर देखरेख करून आपला जरी कार्यकर्ता असेल आणि त्यांनी गुन्हेगारी केली ना तर त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत हे करणार नाहीत ना तोपर्यंत ह्या गुन्हेगारीवर वचक बसणार नाही. आपल्याला चुकीला चूक म्हणावंच लागेल आणि त्यांच्यावर कायद्याची कठोर जबर द्यावा लागेल. म्हणजे आता आम्ही समाजात काम करतो म्हणून उद्या आम्ही शिक्षा द्यायची का? तर नाही आम्हाला कायद्याने अधिकार. परंतु आम्ही त्या मुलावर गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा बसेल, त्याला जर कायद्याची हे होईल
हे बघणं आमच्या सगळ्यांचं काम आहे. बरं, रुपालीताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत सुषमाताई अंधारे सुद्धा आहेत. सुषमाताई, पुण्यातल्या या 3 घटना आहेत. रस्त्यावरती लघुशंका केली काही तरुणांनी BMW मधून येऊन, आणि काही लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर हसत हसत ते त्यांची थट्टा करतायत, मस्करी करतायत. पोलिसांचं भय नाहीये. दुसरीकडे कोथरूडमध्ये मारहाण झाली. तिसरीकडे सुद्धा एका पती पत्नीवरती कोयत्यानं हल्ला झाला. पुण्यासारख्या शहरामध्ये जे सुसंस्कृत शहर म्हटलं जातं ते असंस्कृत झालेलं आहे असं म्हणायला आता काही हरकत नाहीये. आपली काय प्रतिक्रिया आहे? पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये का सुषमाताई? खरं तर पुण्याला अशा पद्धतीने कोणीतरी गालबोट लावणं हे पुणेकर म्हणून माझ्यासाठी अत्यंत दुःखद गोष्ट आहे. मात्र पुण्यात वारंवार ज्या घटना घडत आहेत त्या घटना बघता पुणे पोलिसांना अजूनही या घटनांचं गांभीर्य कळत नाही की पुण्याचं शासन प्रशासन चालवणाऱ्या पुण्यातल्या मान्यवरांना अजूनही याच्याकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही. काय नेमकं कळत नाही. कारण ज्या शास्त्रीनगर येरवडा या भागामधला आजचा प्रकार आहे, याच शास्त्रीनगर येरवडा भागामध्ये साधारण 1 महिन्यांपूर्वी IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीची भर दिवसा चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हा संपूर्ण परिसर जर बघितला तर IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुली, महिला या इथे वावरत असतात, ज्यांची कधी पहाटेची शिफ्ट असते, कधी रात्रीची शिफ्ट असते. आणि एवढ्या गजबजलेल्या परिसरात जर पोलीस अजूनही गांभीर्याने काही धडा घेत नसतील, की पहिली खुनाची घटना होऊनही अजून तिथे पुरेसा पोलीस गस्त, पेट्रोलिंग वगैरे वाढत नसेल, तर हे गंभीर आहे. आणि वारंवार हे सांगून सुद्धा पुण्याचे पालकमंत्री किंवा पुण्याचं पोलीस प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देत नाही, हे आश्चर्यकारक आहे. नाही, आश्चर्यकारक आहे. पण पुण्यामध्ये जर सातत्यानं असं घडत असेल तर कुठेतरी कायदा सुव्यवस्था उरलेलीच नाहीये, पोलिसांचं भयच नाहीये, किंवा जर अशा घटना घडतात तेव्हा पोलीस जी कारवाई करताय तर ती जरब बसवणारी नाहीये असं म्हणावं लागेल. नाही, कारवाईचा प्रश्नच नाही. येरवडा शास्त्रीनगरच्या भागामध्ये मी जिथे सांगते आपल्याला की IT क्षेत्रातल्या खूप महिला मुलींचा वावर असतो, तिथे पोलिसांची पेट्रोलिंगच नाहीये. पुण्यातला आमचा विमाननगरचा जर परिसर बघितला तर या परिसरात तर एवढे आता पब आणि बार झालेले आहेत, या पब बार वरती कसलंही कुणाचंही बंधन उरलेलं नाहीये. त्यामुळे वाघोली पोलीस स्टेशन असेल, लोहगाव पोलीस स्टेशन असेल, विमाननगर, शास्त्रीनगर पोलीस स्टेशन आणि त्याचसोबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना काही वचक आहे की नाही, की नेमकं अजून काही घडलंय, काही साटलोट आहे, काय नेमकं आहे की ज्यामुळे पुण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी या भागाकडे लक्ष देत नाहीत, किंवा पुण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नीट काम करावं यासाठी पालकमंत्री त्यांना सूचना देत नाहीत. नेमकं चुकतंय कोण हा अजूनही गोंधळ कळत नाही. पण पुण्यातली नेमकं जे एकेकाळचं सुरक्षित वातावरण होतं ते आता कमालीचं अस्थिर झालेलं आहे. निश्चित. सुषमाताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. नीलमताई, पुण्यामध्ये चाललंय काय? रस्त्यावरती इतके घाणेरडे प्रकार होत आहेत, मारामारी होत आहेत, खून पाडले जात आहेत. सुसंस्कृत पुण्याला झालंय तरी काय? एक तर महत्वाची अशी गोष्ट आहे, आता ही फक्त प्रतिक्रिया तुम्ही घेत आहात स्वाभाविकपणे, त्यामुळे खूप तपशीलवार बोलता येणार नाही. पण बऱ्याच सैनिकांनी याच्यावरती पाहिलं तर वेगाने अतिशय झालेलं नागरीकरण, प्रचंड मोठ्या प्रमाणात पुणे शहराचा जो भाग होता त्याच्यात काठावरचे म्हणजे सगळे परिघावरची जी गावं आहेत ती गेल्या 20 वर्षामध्ये तिथली लोकसंख्या जवळजवळ 10 पट वाढलेली आहे. ती 40-50 गावं परत पुणे शहरावरती आलेली आहेत. पोलिसांचा वरती सुद्धा राजगुरुनगरचा वेगळा भाग आणि ग्रामीण वेगळा भाग केलाय, तिथेही पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये पोलिसांच्यावर सगळं दोष टाकण्या त्यामध्ये त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. या संबंधित व्यक्ती कोण आहे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याला काही लाजलज्जा वाटत नाहीये, तो असं सगळं रस्त्यामध्ये कृत्य करतोय. त्यामुळे नशा आणखीन बाकीचे काही ड्रग्ज हे त्यांनी घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे सगळं आहे अनावर पद्धतीचं वर्तन, सगळं बेबंदशाही चाललेली आहे. मुळामध्ये पुणे शहर पोलिसांनी आणि परिवहन विभागाने आणि उत्पादन शुल्क विभागाने एक 6 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या आधी खूप ठिकाणी तोडकाम केलं. खूप ठिकाणी पब मधल्या याच्या CCTV लावावा म्हणून प्रयत्न केले. तर माझ्या माहितीप्रमाणे पबच्या आतमध्ये CCTV लावायला थोडं काही बंधन येत आहे नियमाच्या दृष्टिकोनातून, पण त्यांना कंपल्सरी केलं की अल्पवयीन मुलांना त्यांना आय कार्ड दाखवणं किंवा वयाचा दाखला देणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा आहे सगळा की ह्या घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून मी अशी सूचना करणार आहे सरकारला. आज तर अधिवेशन चालू नाहीये, परंतु
पुणे म्हणजे गृह विभाग, परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग या सगळ्यांनी मिळून या संदर्भामध्ये एक मोहीम हाती घेणं गरजेचं आहे. आणि मग मात्र नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी आता ड्रंक आणि ड्राईव्ह हे शोधण्यासाठी जर का मोहीम सुरू केली तर परत पोलिसांच्या नावाने मग आरडाओरडा करू नये. या सगळ्यामध्ये लोकांचा पण सहभाग पाहिजे. आणि तो रस्त्यावरती गाडी उभं राहून सरळ तिचे लघुशंका करतो हे दृश्य ग्रामीण भागात आज सुद्धा आहे, बाकीच्या ठिकाणी सुद्धा आहे. आणि दुसऱ्या माणसाला मजा वाटते त्या सगळ्यामध्ये. महिला दिनी झालं का कुठल्या दिनी झालं, एक म्हण आहे याच्यामध्ये की रोज मरे त्याला कोण रडे, तशी महिलांच्या संदर्भातली परिस्थिती झालेली आहे. पण आम्ही तरी उमेद ठेवून सारखं काम करतोय. पण अशी जी माणसं आहेत त्यांना आपण पशु सुद्धा म्हणू शकत नाही, कारण पशुपेक्षाही त्यांचा दबंगपणा आहे. पशूंना निदान कळत नसतं काय करायचं आणि काय नाही ते. आणि तुम्ही आता हे समोर आणलंय त्याची दखल पोलीस घेतील, पण मी स्वतःही पुणे शहर पोलीस आणि नगरपालिका यांच्याशी बोलते या संदर्भामध्ये. आणि त्याची दखल घेऊन या गोष्टी ताबडतोबच आयडेंटिफाय होत आहेत, हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरं, नीलमताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. आपण जाऊयात मंदार गोंजारी यांच्याकडे. मंदार, या 3 घटना ज्या आपण टीव्ही स्क्रीनवरती दाखवतोय या सगळ्या चिंताजनक आहेत. पुण्यामध्ये सातत्यानं घडतंय आणि आपण आता अनेक म्हणजे जवळपास सगळ्याच पक्षांच्या ज्या प्रतिक्रिया घेतल्या त्यामध्ये सगळ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे, परंतु पोलिसांचा कुठेतरी जरब जी आहे ती उरलेली नाहीये, पोलिसांचा धाक उरलेला नाहीये या लोकांना. नाही, पोलीस त्यांचं काम करत आहेत, मात्र हे तरुण इतके बेधुंद आहेत, बेदरकार आहेत किंवा एका अर्थाने त्यांना त्यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांनी कमवलेली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा माज आहे असं म्हटलं तरी चालेल की ते असं कृत्य करायला मागं पुढं पाहत नाहीत. आपण जर पाहिलं तर खूप मोठा रस्ता आहे, सतत रहदारी असते, अर्थात सकाळच्या वेळी तेवढी वाहनं नसतात. मात्र अशा पुण्यातल्या या मुख्य रस्त्यावरती सिग्नलला उभा राहून हे कृत्य करण्याचं धाडस हा मुलगा करतो. आणि हे धाडस येतं कुठून? अर्थातच त्याच्या आईवडिलांनी कमावलेल्या पैशातून. आणि हा जो पैशाचा माज आहे तर तो माज हे सगळं कृत्य होण्याला कारणीभूत ठरतो आहे असं आपण म्हटलं पाहिजे. ही जी काही तरुण मुलं आहेत तर ती रात्रभर पार्टी करत होती, त्यातून नशेमध्ये आपण काय करतो आहोत याचं भान त्यांना राहिलं नाही. आणि दिवस उजाडला तरी त्यांची पार्टी तशीच पुढं सुरू राहिली. आणि त्यानंतर या पार्टीनंतर हे सगळे जे काही मुलं आहेत तर ती एका वाहनामध्ये बसून हे सगळं कृत्य करत होती, दारू पित होती. आणि जेव्हा त्यांना हटकण्याचा प्रयत्न कोणी केला तेव्हा मगरुरीमध्ये या तरुणांनी हे सगळं कृत्य केलं. व्हिडिओ शूट करणाऱ्याच्या समोर त्यांनी काही अश्लील चाळे केले, चौकामध्ये त्यांनी लघवी त्यापैकी एका मुलाने केली. तर हा सगळा प्रकार पुण्यासारख्या शहरामध्ये घडतो आहे. आता ही मुलं कोण आहेत याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे आणि अर्थातच त्यांच्यावरती पोलिसांकडून कारवाई देखील केली जाईल. पोलिसांची तर जबाबदारी आहेच, मात्र ही मुलं ज्यांच्या घरातील आहेत त्यांची अधिक जबाबदारी आहे. जिथं शिकता आहेत किंवा शिकलेली आहेत त्यांची अधिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी देखील आपण विसरता कामा नये. निश्चित. आणि जी कोथरूडची घटना आहे त्यासोबतची दुसरी घटना आहे की पती पत्नीवरती एक टोळकं धावून गेलं, त्यांना मारहाण केली. या घटना सुद्धा पुण्यामध्ये सातत्यानं घडतायत. खरं तर गुन्ह्याचे अनेक प्रकार पाहतो आपण. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी घडणारे गुन्हे संघटित प्रकारे केले जातात, गुन्हेगारी उद्देश ठेवून केला जातो. आणि त्याचबरोबर वैयक्तिक स्वरूपाचे देखील काही गुन्हे आहेत. बऱ्याचदा वाहन पुढं मागं करण्यावरून किंवा पार्किंगवरून देखील मोठा वाद होतो आणि त्या वादाचं पर्यावसन हाणामारीमध्ये होतं. पुण्यामध्ये हे प्रकार सातत्याने घडतात. वाहनांची खूप मोठी संख्या आहे, त्यामुळं पार्किंगचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, वाहतूक कोंडी होते आहे. आणि त्यातून ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशांकडून देखील गुन्हे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमोल. मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर एक महत्त्वाच्या घटना, 3 महत्त्वाच्या घटना पुण्यातल्या खरं तर ज्यामुळे सुसंस्कृत पुण्याला कुठेतरी बट्ट लागण्याची वेळ आलेली आहे. सातत्यानं पुण्यामध्ये या अशा घटना घडत आहेत. जे 3 आपण स्क्रीनवरती घटना बघतोय, अश्लील जाळे काही तरुणांनी केले, कोथरूडमध्ये हाणामारीची घटना घडली आणि दुसरीकडे पती पत्नीवरती टोळक्यानं हल्ला केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.